क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर अपंग व्यक्तीला सायकल भेट देत दिला नवा आधार। नगरसेवक नैना जाधव यांच्यासह जाधव कुटुंबियांनी जोपासली माणुसकी। सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श सातपूर परिसरात पाहायला मिळाला। सातपूर अंबळ लिंक रोडवरील विराट संकुल येथे राहणारे श्री सोनवणे हे गंभीर आजारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हालचालींना मुकले होते। दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्यामुळे त्यांना अपंगत्व आले असून दैनंदिन जीवन जगणेही त्यांच्यासाठी कठीण झाले होते। परिसराच्या भेटीदरम्यान नगरसेविका नैना जाधव यांनी श्री सोनवणे यांची अवस्था पाहिली। त्यांच्या परिस्थितीने व्यथित होत त्यांनी ही बाब तात्काळ माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव व निलेश जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली। जाधव कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न करता माणुसकीचा हात पुढे करत दिनांक 24 फेब्रुवारी रोजी श्री सोनवणे यांना विशेष सायकल भेट दिली। नवीन सायकल मिळाल्याने श्री सोनवणे यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास झळकला। भावुक होत त्यांनी जाधव कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानले। सायकल मिळताच त्यांनी तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली। यावेळी बोलताना श्री सोनवणे म्हणाले की जाधव कुटुंबीय नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येतात। त्यांच्या या मदतीमुळे मला जगण्याची नवी उमेद मिळाली आहे। नगरसेविका नैना जाधव यांच्यासह जाधव कुटुंबियांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता परिसरात चर्चेचा विषय ठरली असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। सामाजिक जाणीव जपत गरजूंना आधार देणारे असे उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे। सायकल वाटप प्रसंगी माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव, नंदू शेठ जाधव, नगरसेविका नैना जाधव, निलेश जाधव, हरीश थोरात, भिका सोनवणे, गौरव सोनवणे, खाटिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। 2 महिन्यांपूर्वी प्रचारादरम्यान ज्या वेळेला मी सोनवणे काकांना हातगाडीवर बसलेलं बघितलं त्यावेळेला मनाला एक खंत वाटली आणि मी काकांजवळ प्रचार करताना ज्यावेळेला त्यांच्याजवळ मी आस्थेने बोलायला गेली त्यावेळेला काकांना विचारलं, काका पायाला काय झालं? तर काकांनी मला त्यांचा जो 1 वर्षांपूर्वी जो त्यांच्या पायाच्या नसेला प्रॉब्लेम येऊन त्यांचा पाय जो काढावा लागला त्याबद्दल माहिती दिली। आणि मग मी काकांना विचारलं, काका तुम्ही नेहमी एकाच जागेवर बसून असता का? काका म्हणे हो, मी एकाच जागेवर बसून असतो। मग ते जरा मनाला कुठेतरी खंत वाटली। काकांना म्हटलं, माझं इलेक्शन ही गोष्ट खूप वेगळी आहे, पण ह्या इलेक्शनच्या नंतर मी ज्या वेळेला मी फ्री होईल त्यावेळेला मी नक्कीच तुम्हाला काहीतरी मदत नक्की करेन। तर मग मनाला त्या गोष्टीची खंत असताना रात्रीच मी पप्पांशी बोलली आणि पप्पा आणि मी ज्यावेळेला आम्ही ही सायकल बघायला गेलो त्यावेळेला म्हटलं नाही पप्पा त्यांना ह्या सायकलवर व्यवस्थित फिरता येईल असं पप्पांचं आणि माझं बोलणं झालं। आणि नक्कीच आम्ही हा विचार करून विचार केला की त्यांना सायकलवर प्रत्येक ठिकाणी जाता येईल, त्यांचा छोटा मोठा व्यवसाय करता येईल, त्यांना मंदिरात जाता येईल, पूजेच्या ठिकाणी जाता येईल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करता येतील हा विचार करून हा विचार मनात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी हे छोटंसं गिफ्ट देण्याचं ह्या जाधव परिवाराने ठरवलं। त्यांना पुढच्या ह्या वाटचालीस त्यांना इकडे तिकडे फिरता यावं यासाठी त्यांना खूप खूप आम्ही मनापासून सदिच्छा देतो की शुभेच्छा देतो की त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाता यावं, फिरता यावं, बसता यावं, बोलता यावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या व्हाव्या हीच एक जाधव परिवाराची इच्छा आहे। त्यासाठी मी काकांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। आज आमच्या विराट संकुलमधील रहिवासी सोनवणे यांचा खऱ्या अर्थाने या रोडचा करत असताना त्यांना 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी अचानक त्यांची पायाची नस बंद पडली आणि कालांतराने त्यांना डॉक्टरनी सांगितलं का आपला एक पाय काढून टाकावा लागेल आणि त्या हिशोबाने डॉक्टरनी त्यांचा पाय उलट 6-7 महिन्यापूर्वी त्यांचा पाय काढला आणि त्यामुळे ते अपंग झाले असं आम्हाला वाटायला लागले। आणि ज्यावेळी ते एकाच ठिकाणी वारणाला बसत होते आणि येण्या जाण्याचा रस्तासुद्धा माझा हात असल्यामुळे कायम ते मला वर हात करायचे, नमस्कार घालायचे आणि मी त्यांना सांगितलं होतं की ज्यावेळेस काही मदत लागली तर तुम्ही कधी हात थांबून आम्हाला सांगा की आपल्याला आपला मीडियम पाय बसवायचा असेल तरी आम्हाला सांगा, आपलं ते तुमचा रेडियम जो पाय तो सुद्धा आपण बसवण्याचा प्रयत्न करू। परंतु आज जाधव संकुल परिवाराने हा जो त्यांना जी 3 चाकी सायकल दिली
त्यामुळे त्यांनी तर सांगितलेलं आहे सायकल दिल्यामुळे मला कुठं जाता येईल. मला वाटतं नक्कीच त्यांना कुठंतरी त्याच्या शरीरांची हालचाल झाल्याशिवाय राहणार नाही. ते अनेक रुपये असे कुठंतरी व्यवसाय करतील, दान धर्म करतील आणि कुठंतरी मंदिरात जातील. त्यामुळे मी त्यांना खऱ्या अर्थाने परत एकदा शुभेच्छा देतो. त्यांनी चांगलं जीवन जगावं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. काय वाटतं काका तुम्हाला आज सायकल भेट दिलेली आहे? मी 1 वर्षापासून एका जागेवर बसलेलो होतो आणि जाधव परिवाराने आत्तापर्यंत जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी कधीही निम्म्या रात्री गेलं त्यांच्याकडे त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. तर मी 1 वर्षापासून एका जागेवर बसलो होतो. नैनाताईंनी मला बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं का काका तुम्हाला मी आता एका जागेवर बसून देणार नाही, मी तुम्हाला आता मारुतीच्या मंदिरात जाता येईल, गणपतीच्या मंदिरात जाता येईल, सामाजिक कार्यक्रमात तुम्हाला हजर राहता येईल, हे असं त्यांनी मला वचन दिलं होतं. आणि आज त्यांनी ते वचन आज या दिवशी त्यांनी ते पाळलेलं आहे. मी जाधव परिवाराचा आहे ना खूप ऋणी आहे. आणि त्यांचं विराट संकुलमध्ये 9 नंबरमध्ये 30 वर्षापासून त्यांचं असं कार्य आहे का गोरगरिबांसाठी 1 लाख रुपयामध्ये त्यांनी आत्तापर्यंत 1 लाख रुपयामध्ये घरं दिलेले. ज्यांचे घरं होणार नव्हते, आयुष्यभर घराचं स्वप्न त्याचं अपुरं राहणार होतं, त्या परिवाराने 1 लाखामध्ये त्यांनी त्यावेळी 2003 साली त्यांनी गोरगरिबांसाठी 1 लाखाची स्कीम काढून गोरगरिबांसाठी त्यांनी खूप मोठं पुण्याचं काम केलेलं आहे. आणि आज कोणीही गरीब आला तर तो स्वतः माझं घर म्हणतोय. आणि नंदूशेठ मधुशेठ यांनी आमच्यासाठी हा प्रोग्राम राबवून आम्हाला 1 लाख रुपयात घर दिलेलं आहे. आणि मी 1 वर्षापासून असा बसलेलो होतो. जाधव परिवाराने आज मला कुठेही हिंडता येईल अशी त्यांनी व्यवस्था करून दिली. मी त्यांचे ना आभार मानतो. बस एवढं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.